शिवसेना भाजपच्या बैठकीत युती अभेद्य ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। मात्र त्यापूर्वी दिवसभर महायुतीच्या घटक पक्षांनी शिवसेना भाजप युती कायम राहावी यासाठी प्रयत्न केले। महायुतीच्या घटक पक्षांनी काय भूमिका मांडली आहे ती पाहूया। दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सत्ता पाहिजे असेल, तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मात्र आपणाला हा वाद मिटवला पाहिजे। जागेचा जो आकडा आहे त्या आकड्याच्या संबंधामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की आता आम्ही मात्र आकड्याचा विचार न करता महायुती टिकली पाहिजे ही भूमिका आरपीआयची आहे। आणि त्यामुळं दोघांनी मनात अहंकार बाजूला ठेवून रस्सीखेच न करता मला वाटतं कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला पुढे आणावा। मी उद्धवजींशी बोललो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की 7-8 जागा 8-10 जागा बीजेपीला वाढवून द्या आणि त्यानंतर मित्रपक्षांना दोघांच्या कोट्यातल्या जागा द्या। तर असा एखादा मार्ग काढून मला वाटतं की महायुती टिकेल, ती महायुती अजिबात फुटणार नाही। दोघांना जर अशा पद्धतीची दोघांची जर अशी भूमिका असेल की वेगळे लढून आम्ही सत्ता आणू शकतो तर माझं फिलिंग, माझं मत असं आहे की वेगळे लढले तर अजिबात सत्ता येणार नाही। पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल, राज्यातल्या जनतेचं भलं करण्याची जी वेळ तुमच्यावर आलेली आहे ती जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर इम्प्लिमेंट करायची असेल तर हा वाद कसल्याही परिस्थितीमध्ये मिटला पाहिजे। उद्धवजींना ही विनंती केली की राष्ट्रीय समाज पक्षाच्या जागा कमी केल्या तर चालतील, तुमचं भांडण जागेवरूनच आहे ना, मी तिथं त्याग करायला तयार आहे राष्ट्रीय समाज पक्ष, परंतु युती तोडू नका। आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जनतेची इच्छा आहे की यांना घालवायचं आहे, तर कृपा करून उद्धवजी आणि उद्धवजींनी ते रिस्पेक्ट दिला, अतिशय चांगलं बोलले, आमच्याशी चर्चा चांगली झाली, चहा पाणी झाला आमचा आणि त्यांचा निरोप घेऊन आता मी देवेंद्रकडे चाललो आहे। देवेंद्रशी पंकजाची चर्चा केल्यानंतर मी पुन्हा उद्धवजीकडे येणार आहे। मला वाटतं युती तुटणार नाही एवढी मला आशा वाटते की 7-8 जागांचा प्रश्न आहे तर त्या जागा आम्ही कमी घेऊ ना, आणि त्या जागेचा पद मिटला सेना बीजेपीची भांडण मिटतात, घटक दल आम्ही कमी घेण्याचा प्रयत्न करू। गोपीनाथ मुंडे साहेब वडिलकीच्या नात्यानं प्रत्येकाला गोड बोलून समजावून कधी दरडावून गप्प बसवत होते आणि त्यांच्या ज्येष्ठत्वामुळं प्रत्येकजण त्यांचं ऐकत होता। आज मुंडे साहेब असतं तर नक्कीच त्यांनी यातून मार्ग काढला असता, पण मुंडे साहेब नाहीत म्हणून मार्ग काढणार नाही असंही करून चालणार नाही। उलट ज्या मुंडे साहेबांच्यामुळं आज ही महायुती निर्माण झाली आणि त्या महायुतीला ऐतिहासिक असं यश मिळालं, त्या मुंडे साहेबांच्या आठवणीसाठी म्हणून, त्यांना श्रद्धांजली म्हणून महायुतीनं अभेद्य राहणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं।